सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आजची बातमी पीक विमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात भारतातील शेतकरी वर्गासाठी पीक विमा योजना क्रॉप इन्शुरन्स स्कीम ही एक महत्त्वाची संरक्षण योजना आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, कीड रोग अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांचे पीक नष्ट होते. अशा वेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना राबवली जाते. परंतु मागील काही वर्षात पीक विमा भरपाई क्रॉप इन्शुरन्स कॉम्पेन्सेशन मिळण्यात उशीर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आता ही थकीत भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बँक अकाउंट ट्रान्सफर जमा होणार आहे. 11 ऑगस्ट 2025 रोजी सोमवारी हा ऐतिहासिक निर्णय प्रत्यक्षात येणार आहे. भरपाईचा कालावधी कॉम्पेन्सेशन पिरियड केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, ॲग्रिकल्चर मिनिस्टर शिवराज सिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार ही भरपाई खरीप 2022 पासून रब्बी 2024-25 पर्यंतच्या सर्व प्रलंबित दाव्यांची असेल. यामध्ये खालील हंगामाचा समावेश आहे: खरीप 2022, खरीप 2022-23, खरीप 2023, रब्बी 2023-24, खरीप 2024 मधील थकीत रक्कम, रब्बी 2024-25 साठी मंजूर रक्कम. भरपाई विलंबाची कारणे. पीक विमा भरपाईमध्ये विलंब होण्यामागे अनेक कारणे आहेत. राज्य सरकारचा विमा हप्ता न भरला जाणे. काही राज्यांनी त्यांच्या हिश्श्याचा विमा हप्ता वेळेवर न दिल्यामुळे विमा कंपन्यांनी पैसे अडवले. विमा कंपन्यांचा विलंब. राज्य आणि केंद्राकडून हप्ता व अनुदान मिळाल्यानंतरही काही कंपन्यांनी तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणे देत भरपाई दिली नाही. दावे प्रक्रिया. पीक कापणी पश्चात सर्वेक्षण, ट्रिगर रिपोर्ट, काढणी, प्रयोग अशा टप्प्यांना वेळ लागतो. डिजिटल स्वाक्षरी आणि बँक ट्रान्सफर प्रक्रिया. निधी थेट DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. या विलंबावर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाने थेट हस्तक्षेप केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 11 ऑगस्ट रोजी राजस्थानातील झुंझुनू येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे निर्णय. सर्व विमा कंपन्यांना दावे मंजूर करण्याचे आदेश. डिजिटल स्वाक्षरी करून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करणे. थकीत भरपाई एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे. राज्य सरकारांनी देखील त्यांच्या हिश्श्याचा विमा हप्ता भरून कोणतीही अडचण येऊ न देणे. कार्यक्रमाची माहिती. 11 ऑगस्ट 2025 झुंझुनू, राजस्थान. मुख्य पाहुणे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा. शेतकऱ्यांना मिळणारे फायदे. या उपक्रमामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार. थकीत भरपाई थेट खात्यात मिळेल. पीक नुकसानीची नुकसान भरपाई वेळेवर मिळेल. पुढील हंगामासाठी भांडवल उपलब्ध. शेतकऱ्याचा सरकार व विमा कंपन्यांवर विश्वास. पीक विमा भरपाई. पीक विमा योजना खरीप 2022, रब्बी 2024-25. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान. विमा कंपन्या थेट बँक ट्रान्सफर. शेतकरी भरपाई. कृषी विमा दावा. पीक विमा भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे. मागील 2 वर्षांहून थकीत असलेली रक्कम त्यांच्या हातात येणार आहे. उपक्रम केवळ आर्थिक मदतच नव्हे तर शेतकऱ्यांच्या मनातील नाराजी दूर करून त्यांना आत्मविश्वास देणार आहे. सरकार आणि विमा कंपन्यांनी ही प्रक्रिया पारदर्शक ठेवून पुढील हंगामामध्ये विलंब टाळला तर पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अधिक उपयुक्त ठरेल. तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.